किती सॉफ्ट, स्पॉन्जी, टम्म फुगलेली, एकदम अशी जाळीदार इडली। सध्या थंडीचे दिवस चालू आहे। इडलीचं बॅटर जास्त फुलत नाही किंवा फुगत नाही, अशा भरपूर क्युरीज असतात। चला तर मग थंडीमध्ये इडलीचं पीठ कसं भिजवायचं ते आज आपण दाखवणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ घेताना ज्याचा राईस असा मोकळा होतो, चिकट होत नाही, असा तांदूळ आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे। या ठिकाणी मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने मी तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मी सफेद उडीद डाळ घेणार आहे। तांदूळ घेतल्यानंतर तांदूळ व्यवस्थित 5 ते 6 वेळेस पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर डाळ टाकायची। 1 वाटी। 1 वाटी डाळ टाकल्यानंतर 1 वाटी कुरमुरे, तुम्ही याऐवजी पोह्यांचा वापर केला 1 वाटी तरी चालेल। त्यानंतर 2 वाटीला 4 चमचे साबुदाणा। साबुदाणा टाकल्याने काय होतं, इडली जास्त वेळ सॉफ्ट राहते। त्यानंतर मेथी टाकल्याने, मेथी ही उष्ण असते, त्यामुळे पीठ फुगण्यासाठी मेथीची भरपूर मदत होते। हे सर्व व्यवस्थित 5 ते 6 वेळेस पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं। भरपूर असं पाणी टाकायचं आणि वरती झाकण ठेवून 5 ते 6 तास व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। 5 ते 6 तास पुरेशा आहे। तेवढ्या वेळेत व्यवस्थित परफेक्ट असं भिजलं जातं। त्यानंतर 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता एकदम असं व्यवस्थित तांदूळ, साबुदाणा वगैरे सर्व काही भिजलेलं आहे। आता आपण ते मिक्सरला मिक्स करून घेऊया, बारीक करून घेऊया। या ठिकाणी चाळणीच्या चहाची जी गाळणी असते त्याच्या साहाय्याने तुम्ही असं टाकू शकता, म्हणजे जास्त पाण्याचं प्रमाण मिक्सरच्या भांड्यात जाणार नाही, कारण आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात पाणी करायचं नाही आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम असं व्यवस्थित सर्व भिजलेलं आहे। आता झाकण ठेवून एक रवाळ असं याचं बॅटर ठेवायचं आहे। खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, जसं आपला बारीक रवा असतो ना त्या पद्धतीमध्ये। खूप बारीक नाही करायचं आपल्याला, आपण इडलीचं पीठ भिजवतोय त्यामुळे त्याला तसंच पीठ असायला हवं। या ठिकाणी मी व्यवस्थित आता स्टीलच्या पातेल्यात काढते। स्टीलच्या पातेल्यात काढण्याचं कारण असं आहे, सर्वात महत्त्वाची टीप आहे, जर तुम्ही वेगळ्या भांड्यामध्ये किंवा जर्मनच्या पातेल्यामध्ये जर काढलं तर जर्मनच्या पातेल्याचा जो काळसर रंग आहे तो पिठामध्ये उतरतो आणि पीठ काळवंडल्यासारखं दिसतं। त्यामुळे शक्यतो स्टीलच्या पातेल्याचा वापर करा। स्टीलच्या पातेल्यामध्ये कोणतेही रंग उतरण्याची भीती नसते, पीठ एकदम स्वच्छ व्हाईट असं राहतं। या ठिकाणी बघू शकता मी सर्व तांदूळ ते असं व्यवस्थित दळून घेतलं आहे। पातेलं हे आता अर्ध आहे। आपण गरम जी जागा असेल तिथे आपण हे पातेलं ठेवणार आहोत। किचनच्या ओट्याखाली तुम्ही ठेवू शकता, व्यवस्थित ब्लँकेटमध्ये थोडंसं ब्लँकेट चारी बाजूनी असं त्याच्यावरती टाकूनही ठेवू शकता। या ठिकाणी मी सुती कपडा ओला करून घेतलेला आहे, त्यावरती असा टाकला आणि वरतून झाकण ठेवून 13 ते 14 तास किचन ओट्याखाली गरम जागेमध्ये ठेवून दिलं। तुम्ही उष्ण जागेवर जिथे असेल तिथे तुम्ही ठेवू शकता। तुम्ही बघू शकता दुप्पटने पीठ एकदम असं फुललं आहे। वाव, पातेलं अर्ध होतं ते पूर्ण फुलून असा वरती आलेला आहे। वरती चवीप्रमाणे मीठ आणि 2 ते 3 चिमूटभर सोडा, खाण्याचा सोडा आपण या ठिकाणी यूज करतोय। खूप जास्त प्रमाणात नाही टाकायचं, चिमूटभर असा सोडा आणि व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेऊया। बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती थिकनेस आहे।
पाण्याचा जास्त अजिबात वापर केलेला नाही आहे, त्यामुळे पीठ खूप असं फुलून आलेलं आहे. वाव, आणि किती रवाळ आहे तेही बघून घ्या. या ठिकाणी इडलीचे पात्र मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर तेलाने असं ब्रशच्या साहाय्याने ग्रीस करून घ्यायचं. त्याने काय होतं, इडली खाली जास्त चिपकत नाही. बॅटर असं त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि 1 ते 2 वेळेस व्यवस्थित टॅप करून घ्यायचं. त्याने काय होतं, वरती जे वेळा म्हणजे असं पीठ टाकल्याचा जो आकार असतो तो पसरट होऊन एक सारखं लेयर येते, एक सारखं पीठ असं पसरलेलं दिसतं. हे बघा, असं टॅप केलं की किती छान वाटतं. या प्रकारे सर्व भांड्यांमध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे. तिकडे मी इडलीचं ज्या भांडं आहे त्यामध्ये पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे. पाणी व्यवस्थित उकळलं की मग आपण इडली पात्र त्यामध्ये ठेवणार आहोत. कारण पाणी व्यवस्थित उकळलं ना, पटकन इडली फुगण्यासाठी पटकन मदत होते. त्यामुळे थंड पाणी टाकल्यानंतर लगेच इडली पात्र ठेवायचं असं अजिबात करायचं नाही. पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं आणि त्यानंतर इडलीचे पात्र त्यावरती ठेवायचे. वरतून व्यवस्थित झाकण ठेवायचं. 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं. खूप जास्त वेळ वाफवत बसायचं नाही. 7 ते 8 मिनिटं पुरेसे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटानंतर व्यवस्थित इडली अशी किती टम्म फुगून आलेली आहे. जास्त ओव्हर कुक करत बसायचं नाही. या ठिकाणी पात्र व्यवस्थित काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवायचे. वाव, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. या ठिकाणी 2 ते 3 मिनटं पात्र व्यवस्थित आपण थंड करायला ठेवूया. तुम्ही बघू शकता किती छान असे जाळी देखील पडलेले आहे त्याला. वाव, 2 मिनिटानंतर पात्र व्यवस्थित थंड झालं की सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित कडा काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता किती जाळीदार अशी आपली इडली झालेली आहे. वाव, हे बघा, किती सॉफ्ट आहे. हे बघा, हे बघा. वाव, अशी सॉफ्ट इडली. मुलांना तर अशा रेसिपीज, असे आयटम्स खूप आवडतात. वाव, किती टम्म असे फुगलेले आहे तुम्ही बघू शकता. आणि रंगही बघू शकता तुम्ही किती व्हाईट असा आलेला आहे. आणि सोबत अशी चटणीची रेसिपी लवकरच व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करेल. वाव, किती छान आणि सुरेखच दिसते. मस्त. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. वाव, त्याचा रंग बघू शकता तुम्ही. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.